ठिकाणी हा ड्युअल स्टार्टर आहे, याचा हा ओव्हरलोड रिले आहे. काय आहे हा? ओव्हरलोड रिले आहे. त्या ठिकाणी इन्कमिंगसाठी दोन सप्लाय दिले आहेत RYB L1 L2 L3 हे इन्कमिंग या ठिकाणी जोडायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणाहून L1 आणि ही L3 ही काय केलेली आहे पहा, स्टॉप पुश बटन, नंतर ह्याचा होल्ड ऑन कॉन्टॅक्ट आणि ह्याची NVC ह्या रिलेची सिरीजमध्ये घेतली आहे ओव्हरलोड झाल्यावर ट्रिप व्हायला. आणि ह्या ठिकाणी काय केलेलं आहे, ह्याचा कवर दे, ड्युअलचे कवर दे इकडे. या ठिकाणी हा स्टॉप पुश बटन आहे आणि हा स्टार्ट पुश बटन आहे. हे बटन दाबल्यावर तुमचा स्टार्टर काय होतोय, या ठिकाणी मोटर स्टार्ट होणार आणि हा ऑफ होणार. जर ह्या सर्किटमध्ये काही प्रॉब्लेम आला तर या ठिकाणी काय आहे, याच्यामध्ये सर्किट दर्शवलेलं असतं ड्युअलच्या आतमधल्या कवरमध्ये. त्याचं गायडन्स घेऊन आपण काय करू शकतो, मोटरमधील विद्युत दुरुस्ती चालू करू शकतो. पहा या ठिकाणी L1 L2 L3 म्हणजेच RYB. या ठिकाणी ही जी दिसते हे NVCचे दोन टोकं आहेत. सहसा काय होतं असतं, ही NVC कॉईल जळत असते जास्त ऑपरेटिंग व्होल्टेजवर कार्य करून. त्यानंतर मग जर आपल्याला ती NVC चेक करायची असेल तर आपण नॉर्मल हा सिरीज लॅम्प तयार केलेला आहे. नॉर्मली हा जो लॅम्प आहे त्याला एक फेज आणि एक न्यूट्रल दिली जाते, परंतु आपण ह्या लॅम्पची जी एक वायर आहे ती काय दिलेली, न्यूट्रलला दिली, आणि फेजची जी वायर आहे ही डायरेक्टली या ठिकाणी ही घेतलेली आहे. अशा प्रकारे आपण काय केले, सिरीज टेस्ट लॅम्प बनवलेला आहे. कशासाठी? कॉन्टॅक्ट्स चेक करण्यासाठी. तर आता आपण काय करतोय, चेक करतोय. या ठिकाणी पहा L1 आणि M1 ही मोटरची टोके आहेत. लागतोय का लॅम्प बाळांनो? नाही लागत. L2 आणि M2 लागतोय का? नाही. L3 आणि M3 लागतोय का? नाही. हा जो कॉन्टॅक्ट आहे या ठिकाणी, हा जो आहे हा NC कॉन्टॅक्ट आहे आणि हा जो आहे तो NO कॉन्टॅक्ट आहे. हा NO कॉन्टॅक्ट कधी येणार, ज्या वेळेला तुम्ही ह्याचा जो वरती ह्याचा जो पुश बटन प्रेस करणार त्यावेळेला हे NOचं काय होणार, NC मध्ये रूपांतर होणार आहे. ठीक आहे. आता आपण काय करू, ह्याचा प्लंजर ज्यावेळेला तुम्ही हा स्टार्ट पुश बटन दाबत असता त्यावेळेला हा प्लंजर वर जातो आणि या ठिकाणी कॉन्टॅक्ट्स आहेत पहा, या ठिकाणी आतमध्ये या ठिकाणी हे जे कॉन्टॅक्ट्स आहेत हे पहा. हा प्लंजर दाबल्यानंतर ह्याचं काय होतं, NOचं NC मध्ये रूपांतर होत असतं. ठीक आहे. आता आपण ऑपरेट करून पाहूया ड्युअल स्टार्टर. तिरका थोडंसं तिरका दरवा, तू प्लंजर वर घे बाळा सुजित. ओके, ऑपरेट केलं आपण. या ठिकाणी पहा L1 आला कॉन्टॅक्ट, L1 M1ला मिळाला, L2 M2ला मिळाला आणि L3 कुठे मिळाला आहे, M3ला. म्हणजेच आपल्या मोटरला M1 M2 M3 या ठिकाणी मोटर तुमची हा पुश बटन दाबला असता स्टार्ट होणार आहे. या ठिकाणी याचं काय दिलेलं आहे, रिलेचं सेटिंग दिलं आहे 4 5 6. तुमच्या मोटरचं जे रेटिंग आहे त्याच्या अनुषंगाने तुम्हाला काय करायचं, आता हे मोटरला लावायचं. जर NVC कॉईल जळाली असेल तर या ठिकाणी पहा प्लंजर ॲक्च्युएट होतो. आता फक्त आपला 230 व्होल्ट सप्लाय आहे. हा प्लंजर ऑपरेट होत आहे. हे पहा हा प्लंजर या ठिकाणी कॉईलला सप्लाय मिळतात. जर आपली कॉईल खराब असेल, जर ओपन सर्किट झालेला असेल किंवा शॉर्ट सर्किट असेल या कॉईलमध्ये, तर चुंबकत्व तयार होत नाही आणि हा प्लंजर वरती ओढला जाणार नाही. अशा प्रकारे आपण कॉईल चेक करणं शिकलो. त्यानंतर ह्या कॉन्टॅक्ट्स स्टार्ट पुश बटन दाबले असता सप्लाय कुठून कुठे जात आहे ते पण आपण शिकलेलो आहोत. प्लंजर एकदा सुजित वर घे व्यवस्थित. ओके गुड. हो का, ह्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट्स आलेला असतो. ह्याचा जो आहे तो काय आहे, NO कॉन्टॅक्ट आहे. ह्याला होल्ड ऑन कॉन्टॅक्ट म्हणतात. आता आपण पॉवर सर्किट शिकलो. या ठिकाणी L1 M1 L2 M2 L3 M3 आपण शिकलेलो आहोत. आता आपल्याला कंट्रोल सर्किट शिकायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी पहा आपण सिरीज जोडलेला आहे. हा काय आहे, ह्या NVCला सप्लाय मिळाल्यावर काय होतंय, हा जो प्लंजर आहे या ठिकाणी पहा L1 आणि M1 1 3 5 आणि 2 4 6 असे यांचे 2 4 6 आणि 1 3 5 असे टर्मिनल्स असतात. अमोल हा स्क्रूड्रायव्हर धर असं व्यवस्थित आणि हा प्लंजर मी प्रेस कर म्हटल्यावर मग प्रेस करायचं. ठीक आहे. पहा आता या ठिकाणी ह्याच्यामध्ये हे जे कॉन्टॅक्ट्स आहेत यात, तर हे जे कॉन्टॅक्ट्स आहेत या ठिकाणी काय होतंय, कुठलाच कॉन्टॅक्ट येत नाही आहे. बरोबर. मग आता आपण काय करतोय, या ठिकाणी आत्ता ह्याला कर प्रेस. आता हा सिरीज टेस्ट लॅम्प आपण चेक करतोय. पहा या ठिकाणी झाला NC. ज्या वेळेला प्लंजर खाली दाबला जातोय त्यावेळेला तुम्हाला याच्यात सप्लाय ह्या NOचं काय होत आहे,
एन सी तयार होत आहे. परंतु आपल्याला आत्ता काय होतं आहे की हे जे कॉन्टॅक्ट्स आहेत हे पुरेसे नाही आहेत. आपल्याला जास्त सर्किटची जर आवश्यकता असेल तर या ठिकाणी हा ॲडर ब्लॉक लावला जातो. म्हणजे ह्या कॉन्टॅक्टरसोबतच हा काय केला जाईल, ऑपरेट केला जाईल. तर याच्यामध्ये पहा, या ठिकाणी ह्याला असा लॅचिंग नॉब आहे. तर ह्याच्यावरती कॉन्टॅक्टरच्या सोबतच आपल्याला ॲडिशनल जर कॉन्टॅक्ट हवे असतील तर आपण काय करणार, ह्याला आता आपण फिट केलेलं आहे. म्हणजेच आता आपल्याला ॲडिशनल यनो कॉन्टॅक्ट्स वाढलेले आहेत. या ठिकाणी पहा, आता हा कॉन्टॅक्ट कुठला आहे, याच्यात हा कुठला आहे, हा यनो आहे. बरोबर. अमोल प्रेस कर, कॉन्टॅक्टर झाला, एन सी झाला, ॲडिशनल कॉन्टॅक्ट मिळाला. हां सोड. हां पहा, या ठिकाणी काय होतं आता, हा कॉन्टॅक्ट हां प्रेस करा आता. बघा, यनोचा एन सी होत आहे. म्हणजेच ॲडिशनल कॉन्टॅक्ट्स आपल्याला काय झालेले आता मिळालेले आहे. असंच चेक करायचं याच्यामध्ये. आता हा कॉन्टॅक्ट कुठला घेतला आपण, स्टॉप पुश बटन म्हणजे एन सी असतो. स्टॉप पुश बटन मीन्स एन सी. मयूर इकडे दिसू दे, स्टॉप. बघा हा, आता हा म्हणजे प्रेस केल्यावर काय होतो तो यनो. आता काय आहे एन सी. एन सी. मग आता तसाच हा कॉन्टॅक्ट आहे स्टॉप ऑन पुश बटन. व्हॉट डू यू मीन बाय ऑन, ह्याच्यामध्ये ऑन पुश बटन दाबल्यावर काय होतंय, ह्या यनोचा एन सी होतो. हा यनो आहे या ठिकाणी, हा एन सी होतो ह्याच्यात. आणि हा एन सी असेल ह्याचा नॉर्मली क्लोज असतो, त्याचा काय होतो ओपन कॉन्टॅक्ट तयार होतो. आता ही आहे आपली एन बी सी. ह्या दोन टोकं आपण इथं आणलीत पहा, ॲक्च्युएट होईल आता ती. तेव्हा ह्या कॉन्टॅक्टरचे एन बी सीचे आपण टोकं इथं आणलेले आहेत. म्हणजेच आपलं सर्किट कसं आहे, त्याला हात लावणार, सप्लाय चालू आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जे सर्किट दाखवलेलं आहे, या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा ओव्हरलोड रिलेची काय आहे एन सी. त्यानंतर ईशा काय आहे, नंतर स्टॉप पुश बटन. ही काय आहे, स्टॉप पुश बटन मीन्स नॉर्मली काय क्लोज. हा पुश बटन दाबले मग हा येणं होणार. नंतर काय आहे स्टार्ट पुश बटन. स्टार्ट पुश बटन हा काय आहे नॉर्मली ओपन. त्यानंतर काय आहे आपली एन व्ही सी कॉईल. आणि या ठिकाणी मग त्याला मिळणारा जो सप्लाय आहे तो द्यायचा असतो. या ठिकाणी आर जर ही 230ची असेल तर या ठिकाणी न्यूट्रल येईल. आणि जर ही 440 व्होल्टची असेल तर या ठिकाणी वाय और बी दिल्यावर मग काय मिळणार तिला 440. ह्या कॉईलच्या रेटिंगनुसार आपल्याला सप्लाय द्यावा लागतो. DOLचा किती असतो पहा, ह्या कॉईलचा सप्लाय डायरेक्ट 440 आहे. या ठिकाणी आपण हा कॉन्टॅक्टर वापरला, ह्याची किती आहे 110. मग आता आपण ही सर्किट आता ऑपरेट करून पाहायचं आहे. सर्किट सोडलं ऑफ, स्टार्ट पुश बटन दाबलं, काय होतंय तुमचा लोड चालू राहतोय, कॉन्टॅक्टर चालू राहतोय. या ठिकाणी ऑन पुश बटन लागतंय, परंतु बंद केलं की परत स्टॉप होत आहे. मग आता काय करायचं आपण, काय होतंय ह्या सर्किटला म्हणायचं यांचे सर्किट. याच्या ऑपरेट करून दाखव. स्टार्ट पुश बटन दाब. हां काय होतं आता, स्टार्ट पुश बटन दाबल्यावर सांग लवकर काय होतंय. जोपर्यंत प्रेस करून ठेवलेलं आहे तोपर्यंत चालू राहतंय. स्टॉप पुश बटन सोडलं की काय होतंय, स्टॉप पुश बटन सोडल्यानंतर बंद होत आहे. मग त्यासाठी आपण काय करायचंय, ह्या कॉन्टॅक्टरचा यनो ह्या स्टार्ट पुश बटनच्या पॅरललमध्ये जोडायचा. बरोबर. कोण जोडतंय, जोड लवकर. हां असं जोड. आता काय करू द्या आपण, स्टार्ट पुश बटनच्या पॅरललमध्ये ह्याच कॉन्टॅक्टरचा यनो कॉन्टॅक्ट घेत आहोत. इट इज कॉल्ड होल्ड ऑन कॉन्टॅक्ट. पहा ह्या स्टार्ट पुश बटनच्या पॅरलल, ह्या स्टार्ट पुश बटनच्या, हा स्टार्ट पुश बटन ह्याच्या पॅरलल ह्या कॉन्टॅक्टरचा एक यनो कॉन्टॅक्ट जो आहे तो इथे जोडलेला आहे. मग आता काय इफेक्ट होतोय तो आपल्याला बघायचा. करू ऑन. पहा आता स्टार्ट पुश बटन दाब, तिसरा दाब, सोड. ओके. हा कॉन्टॅक्ट व्यवस्थित प्रॉपर लागलाय का, आपण
या ठिकाणी होल्ड ऑन कॉन्टॅक्ट वापरलेला आहे. हा होल्ड ऑन कॉन्टॅक्ट ह्याच्या पॅरलल घेतलेला आहे. मग आता काय इफेक्ट होतोय आपल्याला बघायचं आहे. ईशा कर चालू. हां, सोडून दे बटन, पुश बटन. ओके, आपण पुश बटन सोडल्यानंतर सुद्धा काय झाले, हा जो सप्लाय हा तर येनो राहिला, परंतु ह्याच्यामार्फत हा होल्ड ऑन कॉन्टॅक्ट NC झाल्यामुळे आता सप्लाय ह्याच्यामार्फत सुरू आहे. स्टॉप पुश बटन दाब. आता स्टॉप दाबल्यावर पूर्ण सर्किट बंद होणार. परत स्टार्ट दाब. ओके, म्हणजेच हा होल्ड ऑन कॉन्टॅक्ट जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत सर्किट चालू राहते. जर हा खराब झाला तर काय होणार, सर्किट तुमचं बंद होणार. कळलं होल्ड ऑन सर्किटचा. जोपर्यंत स्टार्ट दाब आता. ओके, हा होल्ड ऑन कॉन्टॅक्ट जर सर्किटमध्ये नसेल तर काय होतंय, पुश बटन दाबून सोडून दिलं की लगेच सर्किट बंद पडतंय. ओके, अजून काय सांगायचं राहिले की वेदांत होता, काय कमी राहिले सांगायचं. किती मिनटं झाले? 13 पॉईंट. आपण ह्या सर्किटमध्ये काय शिकलो होतो, डिव्हाइस स्टार्टरचं कंट्रोल सर्किट. परंतु आता आपल्याला ह्या सर्किटमध्ये काय करायचं आहे, रिमोट सर्किट तयार करायचं आहे, ज्याला म्हणतो आपण रिमोट. रिमोटसाठी काय असतं, पुन्हा तुम्हाला एक स्टॉप पुश बटन, नंतर पुन्हा एक काय असतो स्टार्ट पुश बटन. बरोबर, तत्व एकच. डिव्हाइसचं सर्किट, डिव्हाइस नंतर काय आलेलं आहे आपल्याला, स्टॉप पुश बटन, स्टॉप नंतर काय आहे, स्टार्ट पुश बटन, नंतर काय आलेली आपली NVC कॉईल, आणि या ठिकाणी सप्लाय R, या ठिकाणी Y और B और न्यूट्रल. ठीक आहे. तर आता तत्व एकच. हा काय आहे तुमचा रिमोट काय आहे, कंट्रोल. तत्व एकच. स्टॉपच्या सिरीजमध्ये स्टॉप, या ठिकाणी हा स्टॉप पुश बटन, ह्याच्या सिरीजमध्ये स्टॉप पुश बटन, हे बघा हा स्टॉप, ह्याच्या सिरीजमध्ये स्टॉप पुश बटन, आणि स्टार्टच्या पॅरलल स्टार्ट पुश बटन झाला. तुम्ही ह्या ठिकाणाहून सुद्धा सर्किट तुमचं कंट्रोल करू शकता. ते आता आपल्या सर्किटमध्ये बघायचं आहे. व्हॉट डू यू मीन बाय NO, व्हॉट डू यू मीन बाय NC. या ठिकाणी हा NC आहे. NC म्हणजे काय, नॉर्मली क्लोज. इथं दाखवा, हे बघा हा काय आहे NC. ह्याला पुश केला असता ह्याचं रूपांतर कशात होतं, NO मध्ये. हा काय आहे NO, ह्याला पुश केला असता हा काय होतो NC. ह्याचं रूपांतरण NC मध्ये होतं. तेच आपल्याला आता इथं बघायचं पुश बटन्समध्ये. या ठिकाणी हा NC आहे, म्हणजेच काय आहे नॉर्मली क्लोज. हा पुश बटन दाबल्यावर काय होणार, NO काय होणार, ओपन. हा काय NO आहे, नॉर्मली ओपन. हा बटन दाबल्यावर काय होणार NC. ते आपल्याला चेक करायचं विथ द हेल्प ऑफ मल्टीमीटर. सुजित सेटिंग लाव कंटिन्युटी टेस्टरला, कंटिन्युटी. ओके, हां धरी द्या बोर्डला. कंटिन्युटी लावलेली आहे. आता आपल्याला NO NC चेक करायचे. हा कंटिन्युटी लावलेली आहे. हा NC आहे. हे टोकं पुढे घे बाळ. हां हे पहा, ही दोन टोकं आहेत. हा काय होते तुमचा, या ठिकाणाहून हां NOला चेक कर. पहिल्यांदा इकडे घे. हा कुठला कॉन्टॅक्ट आहे NO. आता हा प्रेस केल्यावर काय झाला पाहिजे, पहा NC होतोय. आता काय केलं आपण, हा सोडला आहे, पुश बटन दाबला, काय झाला NOचं रूपांतर कशात झालं NC मध्ये. पॉज मीन्स नॉर्मली क्लोज. आता याला काय करणार आपण, ह्याची कंटिन्युटी दाखवली. ही काय आली पाहिजे, नॉर्मली या ठिकाणी दाखवतंय क्लोज आहे. या ठिकाणाहून पण सर्किट पहा, या ठिकाणी ऑन कर. ओके, सर्किट ऑन झालेला आहे. स्टॉप कर, ऑन कर. ओके, पूर्ण सर्किट आपण बंद केलं. बस सप्लाय आयसोलेट केलेला आहे. आता आपण या ठिकाणी NCच्या सिरीजमध्ये काय करायचं आहे, NC जोडायची. मग हा कॉन्टॅक्ट आपण या ठिकाणी ओपन केला. ही लिंक काढून टाक, तिला काढ. हां ही NC आहे. हे दोन्ही वायर एकत्र जोड, लवकर फास्ट, हरी अप, एकत्र जोड. आणि ही
या ठिकाणी येणार स्टॉपच्या सिरीजमध्ये. ओके, कनेक्शन उडून बघायचं प्रत्येक वेळा झालं की. बसलं नाही रे, बसलं नाही. हां, उडून घे ना टेस्टर. थांब, लाव. हां, नंतर ड्युअल स्टार्टरचं मेन कंट्रोल सर्किट आपण शिकलेलो आहे. काय या ठिकाणी ओव्हरलोड रिलेची NC, स्टॉप पुश बटन, स्टार्ट पुश बटन, NVC, इंडिकेशन लॅम्प्स, आणि या ठिकाणी स्टार्ट पुश बटन, स्टॉप पुश बटन, हे मेन सर्किट. त्यानंतर रिमोट सर्किट, अमोल चालू कर, खाली पहा सर्किट ऑन झाले, स्टॉप कर रिमोटने. ओके, अशा प्रकारे आपण आता काय शिकलेलो आहोत, रिमोट कंट्रोल सर्किट. त्यासाठी काय केलं आपण, नियम काय आहे, स्टॉप पुश बटनच्या सिरीजमध्ये स्टॉप पुश बटन, स्टार्ट पुश बटनच्या पॅरलल स्टार्ट पुश बटन. बस, समजलं सर्वांना बाळांनो? सर्किट समजलं? स्वतः करता येईल आता, स्वतः प्रॅक्टिस करा. स्टॉप.